नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व लाडक्या बहिणींचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर बघा ताईंनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींना मोठी बदल आलेले आहे, मोठी अपडेट आहे. लाडक्या बहिणींना 4,500 रुपये जमा होणार आहेत. त्या संदर्भात काय मोठी गुड न्यूज, मोठी बातमी समोर आलेली आहे. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. लाडक्या बहिणींना मिळणार 4,500 रुपये एप्रिलमध्ये. ज्यांना मिळेल लाभ त्यांचा सुरू राहणार आहे लाभ. KYCतील दुरुस्तीसाठी 31 मार्चपर्यंत मुदत. तर बघा, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओला अनस्किप करू नका. ठीक आहे. आता ज्या महिलांनी KYC केली नाही, त्यांनी KYCतील चूक दुरुस्त केली नाही, त्यांचा लाभ कायमचा बंद होणार आहे. एप्रिल ते 3 महिन्यांचे एकदम 4,500 रुपये मिळतील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे बघा. तसेच तुम्हाला सोलापूर जिल्ह्यातील सांगतो मी तुम्हाला. सोलापूर जिल्ह्यातील काय लाडक्या बहिणींसंदर्भात एक गोष्ट आहे. सोलापूर शहर जिल्ह्यातील 11,20,563 महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले होते. प्रत्येक महिलेला 1 जुलै 2024 पासून लाभ मिळाला होता. आता ज्या महिलांनी KYC केली नाही किंवा KYC दुरुस्ती चूक केली नाही, दुरुस्त म्हणजे सुधारली नाही, त्यांचा कायमचा लाभ बंद होणार आहे. आणि फेब्रुवारी ते एप्रिल या 3 महिन्यांचे एकदम 4,500 रुपये मिळतील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलेले आहे बघा. तसेच पुढे बघा, लाडक्या ताईंनो, 4 चाकी वाहने, सरकारी नोकरदार किंवा पुरुष लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त केंद्र किंवा राज्य शासनाच्या दुसऱ्या वैयक्तिक योजनेतील लाभ, अशा सर्व नावे योजनेतून काढून टाकण्यात येईल. आणि त्याशिवाय मृत किंवा वयोमर्यादा संपुष्टात आलेल्या नावे वगळली आहेत. लाडकी बहीण योजनेतील सर्वांनी नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यात KYC करणे गरजेचं आहे. तरीही सोलापूर जिल्ह्यातील साधारणतः 1 लाख, तर राज्यातील 20 लाखाहून अधिक महिलांनी KYC जी आहे ती केली नाही. दुसरीकडे आता KYC करूनही त्यात चुका झालेल्या आहेत. लाडक्या बहिणींची संख्या देखील मोठी होती. त्याच पार्श्वभूमीवर चुकीच्या दुरुस्तीसाठी 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली. पण ज्यांची KYC राहिली आहे त्यांना कोणतीही मुदतवाढ देण्यात आलेली नाही. लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो. तसेच पुढे बघा की ज्या काही लाडक्या बहिणी त्यांची KYC दुरुस्ती 31 मार्चपर्यंत मुदत. लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक नियमानुसार लाभार्थ्यांची पडताळणी सुरू झालेली आहे. ज्या महिलांकडून KYCची चूक झाली आहे त्यांनी 31 मार्चपर्यंत दुरुस्ती करणं आवश्यक आहे. पण ज्यांनी KYC केलीच नाही त्यांना मुदतीनंतर संधी मिळालेली नाही. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता एप्रिलमध्ये प्रलंबित लाभांची संख्या जी आहे ती बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे सर्वात मोठी अपडेट आहे, सर्वात मोठी लेटेस्ट आणि नवीन अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. एप्रिलमध्ये ज्यांना लाभ मिळेल त्यांनी त्याच खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ, ज्या महिलेच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांनाच मिळेल असा नियम आहे. तरीही विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहीर झालेल्या योजनांसाठी अर्ज करून लाखो महिला अपात्र झाल्या आहेत. आता KYC करूनही लाडक्या बहिणींसाठी बघा. त्यामुळे एप्रिलमध्ये ज्या महिलांनी लाभ मिळेल त्यांनाच या योजनेतील खऱ्या लाडक्या बहिणी लाभ असणार आहे, अशी मोठी अपडेट समोर आलेली आहे बघा. आता एप्रिलमध्ये काही बहिणी ज्या आहेत त्यांना लाभ मिळालेला आहे, काहींना लाभ मिळालेला नाही अजूनपर्यंत. जशी जशी माहिती येणार आहे तशी माहिती मी तुम्हाला देणार आहे. आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांनाच मिळेल असा नियम आहे. तरीही विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहीर झालेल्या योजनेसाठी अर्ज करून लाखो अपात्र महिलांनी लाभ घेतला आहे. आता ही KYCतून उत्पन्नाची माहिती समोर. त्यामुळे एप्रिलमध्ये ज्या महिलांना लाभ मिळेल त्यांचा योजनेतील पुढे खऱ्या अर्थाने लाभ सुरू असणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे बघा. त्यामुळे मग आता बघा, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल असे 3 महिन्याचे तुम्हाला डायरेक्ट 4,500 रुपये खात्यामध्ये येणार आहेत. आणि 31 मार्चपर्यंत तुमची जी मुदत आहे ती तुम्ही KYCची दुरुस्ती करून घ्या. तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकायला प्रेस करा. तर ताईंनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्स.